त्यासाठी रात्रंदिवस तो काम करत असतो. कोणी नोकरी करत असतो, कोणी बिझनेस करत असतो आणि त्याला काही ना काही करून एक्स्ट्रा पैसा मिळवायचा असतो. तुमच्यापैकी पण बरेच जण जॉब करत असतील, कोणी बिझनेस करत असतील. पण आज तुम्हाला कोणीतरी या ठिकाणी निमंत्रित केलंय, ते याच्यासाठी केलंय. वेबिनार, फॉरेक्स मार्केटचं वेबिनार आहे म्हणून तुम्हाला निमंत्रित केलेलं आहे, बरोबर ना? फॉरेक्स मार्केट आहे म्हणून तुम्ही इथं आलात, म्हणजे फॉरेक्स मार्केट बद्दलची ओढ तुमच्या मनात आहे. जो पैसा तुम्ही मिळवू इच्छिता, जे करिअर तुम्ही साधू इच्छिता, ते फॉरेक्स मार्केट मधून आपलं कम्प्लीट होऊ शकतं का, असं प्रत्येकाच्या मनात आहे. आणि मग फॉरेक्स मार्केट मधून आपल्याला हवा तो पैसा जर मिळवता येत असेल तर काय हरकत आहे जायला वेबिनारला म्हणून तुम्ही आलेला. काही जुने असतील खिलाडी, काही नवीन असतील पाठी कोरी असलेले, त्या प्रत्येकाला इथे न्याय हवा आहे. मित्रांनो, अतिशय योग्य जागेवर तुम्ही आलेला आहात. कारण जगातल्या श्रीमंतांच्या यादीत जेवढे लोक आहेत आणि जेवढे लोक होऊन गेले, त्या प्रत्येकाच्या जीवनात शेअर बाजार होता म्हणून ते एवढे मोठे होऊ शकले. अंबानी घ्या नाही तर कोणी घ्या, त्यांच्या जीवनात शेअर बाजार नसेल तर ते एवढे श्रीमंत आज आहेत त्या लेवलला असूच शकले नसते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं शेअर बाजार किंवा फॉरेक्स मार्केट हे तुमच्या आयुष्यामध्ये खरंच तुमचं स्वप्न पूर्ण करू शकण्यासाठी सगळ्यात फास्ट मार्ग फक्त फॉरेक्स मार्केट आहे. फक्त बोललोय. आणि म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आलात, तुमचं मी खास अभिनंदन केलं. आज सुट्टीचा दिवस नाहीये, तुम्ही कामावरून आलात थकून बागून, तरी तुम्ही या ठिकाणी जॉईन झाला. आणि ओपनिंगलाच 600 लोक आता आहे, अजून तर येत राहणार. त्यामुळे तुमचं खास अभिनंदन. पूर्वी अवघड होतं, आम्ही ऑफलाईन वेबिनार सेमिनार करायचो. ऑफलाईन एखाद्या शहरात जा, तिथं थिएटर बुक करा, हॉटेल बुक करा, वर्कर बरोबर न्या, जाहिरातवाल्याकडे जा, ती छापून घ्या, मग पेपरवाल्याकडे जा, ती टाकून घ्या, पहाटे उठून जा, त्या पेपरमध्ये घाला, आपण तिथं उभे राहा. हे सगळं करून त्या शहरातले लोक येऊ शकायचे, म्हणजे खर्चच वागत नसतो. अशी परिस्थिती तिथं असायची कधी कधी काही ठिकाणी. परंतु कोरोना आला आणि तेव्हापासून हे सगळं ऑफलाईनचं जग ऑनलाईन मध्ये आलं. सायंटिस्ट लोकांची कमाल. आज तुम्ही तुमच्या घरात, मी माझ्या घरात, आणि एकमेकाला पाहू शकतो, बोलू शकतो, ऐकू शकतो, व्हिडिओ पाहू शकतो, त्याला काय काम करतो ते पाहू शकतो. तुमचा मोबाईल ते हँडल करू शकतात, त्यांचा मोबाईल तुम्ही हँडल करू शकता, तिथून आपापल्या घरात बसून. किती भारी सोय आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांना एकदा मनापासून धन्यवाद द्या, मनात त्यांचे आभार माना की ज्यांच्यामुळे ते आपल्याला ही सुंदर संधी मिळालेली आहे. फॉरेक्स मार्केटच का करायचं, हा प्रश्न प्रत्येकासमोर असेल तुमच्यापैकी. तर त्याची बरीचशी कारण आहेत. फॉरेक्स मार्केट 24 तास चालू असतं. त्यामुळे काय होतंय, ज्या माणसाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मार्केट चालूच आहे, त्यामुळे तो त्याचा ट्रेड त्याच्या सवडीनं मारू शकतो. इंडियन मार्केटच्या तुलनेत व्हॉल्यूम एवढा मोठा आहे का, इंडियाचा व्हॉल्यूम 1 पट आणि तिकडे 190 देशांचं ट्रेडिंग चालतंय म्हणलं, किती मोठा व्हॉल्यूम असेल. त्यामुळं चार्ट व्यवस्थित चालतात, मॅनिप्युलेशनला चान्स नसतो. तिकडे एक्सपायरी नावाचा प्रकार नाही. आपल्या फ्युचर ऑप्शन मध्ये एक्सपायरीने सतावलेत लोक. असा प्रॉफिट मध्ये यायला लागला का अशी एक्सपायरी येते का, झालं वाटलं. इकडे एक्सपायरीच नाही, त्यामुळे किती दिवस तुम्ही पोझिशन होल्ड करून ठेवू शकता, सेलची असो नाही तर बायची असो. इंडियन मार्केट प्रमाणे गॅप अप नाही, गॅप डाऊन नाही, टाइम डिके नाही, कसलाच त्रास इकडे नाही. कमीत कमी भांड असलेला माणूस सुद्धा सहज ट्रेडिंग करू शकतो. त्यामुळे हे मार्केट उजवं आहे काम करण्यासाठी, चांगली संधी प्रत्येकाला आहे. इंडियन मार्केटमध्ये समजा तुम्हाला एखादं शेअर्स घ्यायचे एखाद्या कंपनीचे, इंडियन मार्केट मध्ये आलो मी, तर तुम्हाला पहिल्यांदा इंडियन स्टॉक एक्सचेंज मध्ये आपलं अकाउंट उघडावं लागतं.
आणि इंडियन स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत ब्रोकरच्या माध्यमातून ते अकाउंट उघडावं लागतं, स्टॉक ब्रोकरच्या माध्यमातून. तसं फॉरेक्स मार्केटमध्ये आपल्याला जर ट्रेडिंग करायचं असेल तर फॉरेन एक्सचेंजच्या अधिकृत ब्रोकरकडून आपल्याला फॉरेन एक्सचेंज मध्ये अकाउंट उघडावं. 10-15 मिनिटाची प्रोसेस आहे. आधार कार्ड लागेल आणि बँकेत अकाउंट असल्याचा पुरावा जोडावा लागेल, बाकी काही लागत नाही. ही सोपी प्रोसेस आहे, ती होईल. ती कॉल केला तरी कॉलवर होईल. आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पहिला तुम्ही. स्क्रीनशॉट काढा म्हणलं की पटकन काढून टाकायचं. चला आता काय ते सांगतो. सगळं बाजूला ठेवा, दरवाजा बंद नसेल तर करून घ्या, घरातली गडबड ऐकायला येत असेल. दिले तर नीट व्यवस्थित मिनिट मला द्या, नाही तर काही उपयोग होणार नाही. डाव्या बाजूला जे स्क्रीन दिसतंय, माझा माऊस दिसतोय त्या ठिकाणी बघा, हे इंडियन मार्केटचं स्क्रीन आहे. उजव्या बाजूला जे दिसतंय ते फॉरेक्स मार्केटचं स्क्रीन आहे. काय दिसतंय इंडियन मार्केटच्या स्क्रीनवर? वेगवेगळ्या कंपन्यांची नावं आणि त्याच्या समोर त्याच्या शेअरचा भाव रुपयामध्ये. आणि हा रुपया बनतो पैशापासून. रुपयालाच करन्सीच्या भाषेत INR म्हणतात, इंडियन रुपीज. फॉरेक्सच्या भाषेत इंडियन रुपीज म्हणतात याला. प्रत्येक देशाला जी करन्सी असते, आपला रुपया आहे म्हणून INR, इंडियन रुपीज. तसा ऑस्ट्रेलियाचा डॉलर आहे, मग AUD म्हणजे ऑस्ट्रेलियन डॉलर. तसा अमेरिकेचा डॉलर आहे म्हणजेच USD म्हणजे अमेरिकन डॉलर, युनायटेड स्टेट डॉलर. असे वेगवेगळ्या देशाच्या ज्या करन्सी असतात, आपला रुपया तसं त्यांचे पण असतात. आणि त्या प्रत्येक देशाच्या करन्सीचं नाव हे 3 अक्षरीच असतं. मग इकडे जी नावं लिहिली आहेत ती कंपन्यांची नावं नाहीत, ती 2 वेगवेगळ्या देशांच्या करन्सीची 3-3 अक्षरी नावं एकत्र लिहिलेली आहे. बरं काय का? 2 देशांच्या करन्सीची 3-3 अक्षरी नावं एकत्र लिहिलेले आहेत, जोडीने लिहिलेले आहेत. जोडीला इंग्लिशमध्ये पेयर म्हणतात, म्हणून याला म्हणतात करन्सी पेयर. त्याच्या समोर त्याच्या शेअरचा भाव लिहिलेला असतो. हा भाव डॉलर मध्ये लिहिलेला असतो आणि आपल्याकडला भाव रुपयामध्ये लिहिलेला असतो. आपला रुपया पैसे मिळून बनतो, त्यांचा डॉलर पिप्स मिळून बनतो. जसा आपला रुपया आपण पैशात पण वाचू शकतो, हे शेवटचा अंक पैसाच आहे पॉइंटच्या पुढचा, तसं इकडं पण शेवटचे अंक हे जे आहे ते याला पीप म्हणायचं. पीप हा एक अंक वाढला शेवटचा तरी आपण म्हणतो भाव वाढला, एक अंक कमी झाला तरी आपण म्हणतो भाव कमी झाला. तसं इकडे एक पीप वाढला तरी आपण म्हणू भाव वाढला, एक पीप कमी झाला तरी आपण म्हणू भाव कमी झाला. आता या जोडीमध्ये पहिल्या नंबरला जी करन्सी लिहिलेली असते तिला म्हणतात बेस करन्सी आणि 2 नंबरला जी लिहिलेली असते तिला म्हणतात कोट करन्सी. आता या बेस आणि कोटचं आपल्याला काही घेणं देणं नाही, एखादे नाव परीक्षेला वापरावे लागत नाही आणि ना आपल्याला परीक्षा पण द्यायची कुठं. त्यामुळे हे नाव किती अवघड असले ना, हे सोडून द्या गंगेत, त्याचं काही पडलेलं नाही. जोडी आहे आणि 1 नंबरची करन्सी 2 नंबरची करन्सी असंच म्हणू आपण. बेस नको कोट नको. आपल्याला काय परीक्षा द्यायची का? जेवढं सोपं करता येईल तेवढं मी तुम्हाला सांगतो. तर इकडल्या बाजूला इंडियन मार्केट, इकडल्या बाजूला फॉरेक्स मार्केट. इंडियन मार्केटमध्ये कंपनीचं नाव असतं, इकडं पेअरचं नाव असतं. इकडं भाव रुपयामध्ये लिहिलेला असतो शेअरचा, इकडं शेअरचा भाव डॉलर मध्ये लिहिलेला असतो. इकडं रुपया पैसा मिळून बनलेला असतो, इकडे डॉलर हा पिप्सने बनलेला असतो. आणि 1 नंबर करन्सी आणि 2 नंबर करन्सी अशा 2 करन्सी एकत्र लिहिलेल्या असतात. 2 नंबर म्हणजे ब्लॅक नाही बरं का, तसं नाही म्हणत. 1 नंबरला लिहिलेली
आणि 2 नंबरला लिहिलेले. आता इकडे जर शेअर्स घ्यायचे असतील फॉरेक्स मार्केटमध्ये तर ते सिंगल शेअर नाही घेता येत, लॉटनेच घ्यावा लागतं. 3 प्रकारच्या लॉट साईज असतात, स्टँडर्ड लॉट, मिनी लॉट, मायक्रो लॉट. स्टँडर्ड लॉट हा टोपन नाव त्याला दुसरं आहे 1.0. मिनी लॉटलाच म्हणतात 0.1 आणि मायक्रो लॉटलाच म्हणतात 0.01. आणि हा स्टँडर्ड लॉट असतो 1 लाख शेअरचा, मिनी लॉट असतो 10,000 शेअरचा आणि मायक्रो लॉट असतो 1,000 शेअरचा. शेअर म्हणा किंवा युनिट म्हणा, घेणं नाही, आकडा महत्वाचा आहे. हा स्टँडर्ड लॉट जर तुम्ही घेतला आणि एका पिपनं वर खाली झालं तरी तुम्हाला $10 वर खाली होईल. एका पिपला $10 मिळू शकतात, एक पिप कमी झालं तर $10 जाऊ शकतात, कमी होऊ शकत. मिनी लॉट जर घेतला, एक पिपनं मार्केट वर गेलं तर $1 मिळेल, एक पिपनं मार्केट खाली गेलं तर $1 जाईल. मायक्रो लॉट जर घेतला, एका पिपनं मार्केट वर गेलं तर $0.1 मिळेल आणि एका पिपनं मार्केट खाली गेलं तर $0.1 कमी होईल. याचा स्क्रीनशॉट घ्या, जास्त सांगण्याची गरज नाही. मोठा लॉट मोठा फायदा, एका पिपला मोठा लॉट असेल तर मोठा फायदा होईल, छोटा लॉट असेल तर छोटा फायदा होईल एका पिप माग. हे सांगणारा हा चार्ट आहे. आणि हे तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, आता कोणीच देणार नाही तुम्हाला, जा हा घेऊनच ठेवा स्क्रीनशॉट. एका पिपला किती $, मिळतील हे सांगणार आहे. ज्याला मायक्रो लॉट घ्यायची सवय अशा माणसांसाठी हा चार्ट आहे. आणि इंडियन आपले लोक बहुतेक मिडल क्लास लोक असतात, ट्रेडिंग मध्ये छोट्या लॉट मध्ये काम करतात, मायक्रो लॉट मध्ये. मी जर म्हटलं अरे USD JPY वर जाणार आहे आणि 10 पिपनं वाढणार आहे, 10 पिपने, त्यांचा लगेच प्रश्न असतो, सर 10 पिपनं वाढला तर मला किती $, मिळतील? मग त्याला प्रत्येकाला वेगळं उत्तर शोधून देत बसण्यापेक्षा मी हे तयार केले, हे घ्या. तुला काय घ्यायचं, USD JPY घ्यायचंय ना, जेवढ्या पिपनं वाढेल तेवढ्या पिपला 0.07 नगून. तू काय US ऑइल घेतोय ना, जेवढ्या पिपनं वाढेल तेवढ्या पिपला 0.1 निघून, म्हणजे तुला किती $, मिळणार ते निघेल. जर मायक्रो लॉट असेल तर हे सांगणारा हा चार्ट आहे. आता मला प्रश्न विचारायचा तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये, अपेक्षित आहे मला उत्तर. मी गोष्ट सांगत बसायचो आणि बारकाली पोरं झोपायची, बाबाची गोष्ट चालू आहे, बाळ झोपतून उठलं तरी बाबाची गोष्ट चालू. हे शिकवलेलं समजतंय ना? नाही तुम्ही बसायचं बरोबर करत, तुम्ही टाळ्या वाजवायचे तिकडं. मग मागच्या बेंचवर बसून काय काय चालतंय माहितीये तुम्हाला? मागच्या बँकचे अनुभव तुम्हाला असतील. वैभवला हसायला आलं. ओके, धन्यवाद. चला पुढच्या पेजवर जाऊ. याचा स्क्रीनशॉट आहे, तुम्ही घेतला असेल, हुशार मुलं आहेत तुम्ही. तब्बल 150 लोक झाली बघता बघता, ठीक आहे नाही? या मार्केटमध्ये अशी गंमत आहे ना, संधी आहे. काय संधी? दोन्ही बाजूने लढता येतं. म्हणजे मार्केट खाली झालं तरी लुटता येतं, मार्केट वर गेलं तरी लुटता येतो पैसा. कसा? मार्केट जर वर जात असेल तरी फायदा घेता येतो आणि मार्केट खाली जात असेल तरी फायदा घेता येतो. कसा? इथं 2 प्रकारची बटणं दिलेली असतात, बायचं एक आणि सेलचं एक. बघा बरं का काय बोलतोय मी, नीट ऐका नवीन लोक. 2 प्रकारची बटणं दिलेली असतात, बायचं एक आणि सेलचं एक. पण इथं काय गंमत आहे माहितीये का, इथं तुम्हाला अशी परमिशन असते की बाय किंवा सेलचं जे बटन आहे त्यापैकी कोणतंही बटन अगोदर दाबा, तुम्हाला संधी आहे. तुम्ही म्हणणार बायचं बटन अगोदर दाबलं तर समजू शकतो, सेलचं कसं काय अगोदर दाबा, बायचं केलंच नाही, बाय घेतलंच नाही तर चालतंय. संधी आहे म्हणलं काय करायचं नाही, कोणतंही बटन अगोदर दाबू शकता. पण त्या बटनांमध्ये गंमत आहे, बायचं बटन जर अगोदर दाबलं तर मार्केट वरच गेलं पाहिजे तरच फायदा होईल.
खाली गेलं तर तोटा. आणि शेअरचं बटन जर अगोदर दाबलं तर मार्केट खालीच गेलं पाहिजे तर फायदा होईल, नाही तर वर गेलं तर तोटा. मग याच्यासाठी तुम्हाला आधी माहित पाहिजे बटन दाबण्याच्या अगोदर मार्केट वर जाणार आहे का खाली, अप ट्रेंड आहे का डाऊन. आणि हा ट्रेंड जर समजत नसेल तर तुम्हाला मदत घ्यावी लागते चार्टची. आणि चार्ट शिवाय ट्रेंड कळतच नाही. चार्ट कसा दिसतो बघा, बार बारने बनलेला आहे चार्ट, बार बार. या बार सगळे बार दिसतात मेणबत्ती सारखे, म्हणून या चार्टलाच नाव पडलंय मेणबत्ती चार्ट, कॅन्डल स्टिक चार्ट. कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, स्टिक म्हणजे काडी. कॅन्डल आणि स्टिकने बनलेला बार. हा एक एक बार किंवा एक एक कॅन्डल, एक एक कॅन्डल स्टिक ही 5-5 मिनिटात बनलेली आहे. तिने 5 मिनिटाचा कालावधी घेतला बनायला. म्हणून या चार्टला म्हणायचं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चार्ट. आता याच्यामध्ये जे बार आहेत ते 2 रंगाचे आहेत, ग्रीन आणि रेड. मग हे जे ग्रीन बार दिसतात ना, हे भाव वरती जात असला की बनतात, आणि रेड बार बनतात ना ते भाव खाली खाली जात असेल तर बनतात. या बार मध्ये एक बॉडी दिसते आणि एक काडी दिसते. बॉडी म्हणजे कलरफुल आहे, ग्रीन आणि रेड. काडी व्हाईट रंगाची. एक बॉडी आणि एक काडी दिसते. या काडीने काय सांगितलं माहितीये का, प्रत्येक याच्यातली काडी काय सांगते, मार्केट किती हाय जाऊन आलं त्या 5 मिनिटांमध्ये आणि किती लो ला जाऊन आलं. म्हणजे सगळ्यात वरचा टोक कोणतं, सगळ्यात खालचं टोक कोणतं मार्केटचं त्या 5 मिनिटातलं. हाय आणि लो सांगते काडी. आणि बॉडी काय सांगते, बॉडी सांगते मार्केट त्या 5 मिनिटात ओपन कुठं झालं आणि क्लोज कुठं झालं. ग्रीन बॉडी असेल तर खाली ओपन वर क्लोज, रेड बॉडी असेल तर वर ओपन खाली क्लोज. कारण ग्रीन बॉडी मार्केट वरती जाताना बनते, म्हणजे ओपन खाली क्लोज वरतीच असणार. आणि रेड बॉडी मार्केट खाली जाताना बनते, म्हणून वरती ओपन खाली क्लोज. अशा 4 संख्या प्रत्येक कॅन्डल स्टिक मध्ये असतात. या वर जाणाऱ्या कॅन्डलला दुसरं नाव आहे बुलिश कॅन्डल, आणि खाली जाणाऱ्या कॅन्डलला नाव आहे बेरिश कॅन्डल. ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल नाही, नुसतं बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल. बुलिश, बुल मीन्स बैल आणि बेअर मीन्स अस्वल. बैल फायटिंग करताना पाहिला कोणी, शिंगाने वाती उकरतो का नाही खालून वर, त्याचा फोर्स कसा आहे खालून वर. म्हणून वर जाणाऱ्या कॅन्डलला बैलाची उपमा दिलेली आहे, बुलिश कॅन्डल म्हणजे बैलासारखं वागणारी कॅन्डल, वरचा फोर्स दाखवणारी कॅन्डल. आणि बेअर, अस्वल फायटिंग कशी करतं माहितीये, नख्यांनी खाली ओढतं, दातांनी खाली ओढतं आपल्या प्रतिस्पर्ध्याला. त्याचा फोर्स लढताना वरून खाली आहे. म्हणून खाली जाणाऱ्या मार्केटला बेअरची उपमा दिलेली आहे, अस्वल, भालू. मग हे बेरिश कॅन्डल, बुलिश कॅन्डल, बुलिश मार्केट, बेरिश मार्केट असंही म्हणू शकता. तर ह्या 5-5 मिनिटात बनलेल्या चार्टचा आपण आढावा घेतला. असा अनेक टाइम फ्रेमचे चार्ट असतात. एक एक कॅन्डल 15-15 मिनिटाची, 60-60 मिनिटाची, एक एक दिवसाची, एक एक आठवड्याची, एक एक महिन्याची, एक एक वर्षाची, वेगवेगळ्या टाइम फ्रेमचे चार्ट आपल्याला पाहायला मिळू शकतात, वापरता येतात. कशासाठी वापरायचे हे चार्ट याचा स्क्रीनशॉट घ्या, मग सांगतो. घ्या म्हणलं की पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा, लय फायद्याचं असते ते, आपण फसवणार नाही. घेतला. चला आता एक मध्ये आपण काम करूया. तुम्ही सगळे आलेला आहात, 160 ची संख्या झाली. आता काय आपण कोणाला आत घेणार नाही, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एकदा मी व्हिडिओ चालू करायला परमिशन देतो. आणि मला तुमचा फोटो घ्यायचा आहे एक, तर प्रत्येकाने व्हिडिओ चालू करा बरं. आणि फ्रेश बसा, उगाच दसकरीला आल्यासारखे नका बसू. एक तर दिवसभर मी थकलेलो आहे. बनेनवर असेल तर त्याने चालूच नका करू, तिकडच बंद ठेव तुझं दुकान. इथं महिला भगिनी पण असतात.
आणि छताकडे नका लावू कॅमेरा, स्वतःच्या चेहऱ्याकडे लावा. काहींचे पायावर लावलेले असते, काहींचे छतावर लावले, काहींची खालून दाढी दिसते. आता एका व्यक्तीला मी ऍक्शन करायला लावणार आहे, सगळ्यांनी तशीच ऍक्शन करायची, मी फोटो घेणार आहे. कुणाला सांगू? चला आपण सुदामराव चौधरी यांना विनंती आहे, तुम्ही तुमची ऍक्शन घ्या, बाकी सगळे तुम्हाला फॉलो करतात. आता असा हात केला त्यांनी पुढाऱ्यासारखा, सगळ्यांनी उजवा हात वरती करायचा आहे. इतका वरती नका करू, कॅमेरा दिसेल असा करा. मग मी फोटो घेतो. रेडी? स्माइल प्लीज. डावा नाही, उजवा. ते लहान मुलांसारखं झालं, मी सांगतोय एक मुलं करतात हे. नुसतं हात नका दाखवू, मला चेहरा पण दाखवा. रेडी? डन. अजून तुम्ही तसेच थांबा, मला दुसरा फोटो घ्यायचा आहे, कारण ही एक नाही आहे, ही एक नाहीये, ते मला टाकू द्या. थांबा थांबा एक मिनिट. दुसऱ्या पेजवरचा फोटो मी घेतोय. येस, डन. अजून एक फक्त, अजून एक. पहिला कुठे गेला? इकडे गेला का? बरं असू दे, घेतो त्याला एक प्रॉब्लेम. अजून एक, अजून एक, अजून एक. इकडं इकडं फोटोच नाही, कोणी दिला तिथे फॅन लावून विटेवर. चला एवढा फोटो घेते, थांबूया. धन्यवाद. सगळ्यांनी हात खाली घ्या. चलो, धन्यवाद तुम्हाला. मार्केटकडे पण नजर टाकणं माझं काम आहे. लाईव्ह मार्केट आज चालू आहे. आता तुम्ही याच्या आधी सेशन चालू होतं, तुम्हाला पण याचा आनंद देणार आहे मी आज. तुमच्यात जर कोणी असेल तर गोल्ड सेल करून ठेवू शकता इथे. 24-34च्या आसपास गेल्यावर सेल करा. गोल्ड एकदा खाली येईल, टिकणार नाही वरती. आणि मी सांगितलं होतं हे ध्यानात ठेवा. चला, वेगवेगळ्या टाइम फ्रेमचे चार्ट कशासाठी असतात, बरोबर? तर गंमत सांगतो. समजा तुम्हाला एक दिवसाचा अंदाज लावायचा. अंदाज लावायचा म्हणजे काय? मार्केट वर जाईल का खाली, म्हणजे अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे, कोणता ट्रेंड आहे हे ओळखायचं एक दिवसाचा. तर कशात बघायचं? एक दिवसाचा जर ओळखायचा असेल तर 1 मिनिटापासून तर 15 मिनिटापर्यंतच्या कॅन्डल असलेला कोणताही चार्ट चालेल, कोणताही टाइम फ्रेम आपल्याला चालेल. त्याच्यातच एक दिवसाचा अंदाज येऊ शकतो. तुम्हाला एक दिवसाचा अंदाज काढायचा आहे आणि एक आठवड्याची एक कॅन्डल असलेला चार्ट उघडला आणि बघतोय कुणीकडे जाईल आज, काहीच करणार नाही. तुम्हाला एक महिन्याचा जर अंदाज लावायचा, महिन्याचा ट्रेंड अप आहे का डाऊन आहे शोधायचा आहे, तर तुम्हाला एक दिवसाची एक कॅन्डल असलेला चार्ट काढावा लागेल. तिथे एक मिनिटाचा चार्ट काढलाय आणि बघतोय, कधीच शक्य नाही होणार. म्हणून हे लिहून घ्या. लिहून घ्या म्हणण्यापेक्षा फोटो काढायचा. अतिशय महत्वाचा चार्ट आहे, कोणी सांगणार नाही तुम्हाला. आता इथं बघा, ट्रेंड कशाला म्हणतात ते बघ.
आता मी म्हणलो ना, महिन्याचा ट्रेंड, दिवसाचा ट्रेंड. काय असतो हा ट्रेंड? ट्रेंड कशाला म्हणायचं? तर भाव खाली जातात का वरती जात आहेत का जागेवरच खेळतायत याला ट्रेंड म्हणायचं. जर भाव खाली जात असेल तर चार्ट सुद्धा खाली खाली जाईल. जर भाव वरती जात असेल तर चार्ट सुद्धा वरवर जाईल. पण याचं वैशिष्ट्य असं आहे, भाव खाली जाऊ नये तर वर जाऊ. चार्ट काही सरळ खाली सरळ वर नाही जात, तो विचित्र असतो फार. लो हाय, लो हाय, लो. चेंडू सारखा वागतो, चेंडू सारखा. तुम्ही चेंडू फेकल्यावर जसा सरळ नाही जात ना, आदळत 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 डोंगरावर खाली सोडा बरं चेंडू, आदळत जाईल. आणि खाली वर फेका बरं, तो ठराविक अंतरापर्यंत वर उड्या मारत जायला, तिथून परत खाली येईल. जाताना हायलो हायलो करत जातो, येताना हायलो हायलो करत येतो. आणि एका जागेवर खेळत असेल तरी टॉप बॉटम करत राहील. म्हणजे माणूस कन्फ्युज झाला पाहिजे, कुठं घेऊ, मग इथं टॉपला घेऊ का बॉटमला घेऊ का मध्येच घेऊ, तो कन्फ्युज होतो. म्हणजे त्याला एंट्री कुठं करावी कळत नाही. बरं घेतला तर टार्गेट कुठं लावावं कळत नाही, कुठं जाईल हे माहिती नाही. एसटीत बसला पण कुठं जायचं हेच माहिती नाही. आणि बसला एसटीत, एसटी गेली त्या गावाला तर ठीक आहे, आणि दुसरीकडेच वळाल्यावर मग बाबाला पोरं उतरून सुद्धा देत नाही. तरी पण बाबाला धक्के खात खात का होईना उतरलं पाहिजे. चुकीच्या दिशेने निघालाय ना, तर कंडक्टरला सांगून म्हटलं पाहिजे, बाळा मला पुढच्या स्टँडवर उतरून दे, नाही तर माझं नुकसान होईल. पण असे महाबागेत खाली यायला लागणार ना, कुठपर्यंतही बसून राहतात, अगदी उन्हाळा होईपर्यंत. तसं होता कामा नये. म्हणजे त्याला लॉस कुठे वाचवायचा हे कळत नाही. खाली जायला लागलं तो मार्केटवर चिडतो. पण नदीला खूप पूर आला, नदीकाठी एखादं गाव आहे, तर ते गाव असं वागलं तर चालेल का? गावात पाणी शिरलं तरी रगील सारखं बसून राहील का एखादा घरात? कसा डोंगरावर पळेल मग माकडासारखा, पटकन भाज्या बुज्या घरातच सोडून पळेल. का पळतो? जीवाच्या भीतीने. मार्केटमध्ये पैसा हा आपला प्राणच असतो, फार कष्टाने आणलेला असतो. दुसऱ्याकडून घेतलेला असला तरी तो कष्टानेच आणलेला असतो. आणि मार्केट वर जायचं म्हणून तुम्ही घेतला, तुम्हाला टार्गेटही समजा माहिती आहे, तुम्ही घेतला पण चुकून खाली निघाला, तर एक अशी बाउंड्री असते, एक अशी पूर पातळी असते का त्याच्या पुढे थांबू नये, त्या जागेवर बाहेर निघावं मार्केटमधून. त्याला म्हणतात स्टॉप लॉसची पातळी, स्टॉप लॉस लेवल. तिथं आपण बाहेर निघावं लागतं, तिथं आपण बाहेर निघावं लागतं. पण हे लोकांना जमत नाही. याच्यासाठी रात्रंदिवस लोक त्रास घेत असतात. कुठे बाय करावं किंवा कुठे एंट्री करावी, कुठे नेऊन विकावं, आणि बाहेर चुकीच्या दिशेने निघलं तर कुठून बाहेर पडावं, स्टॉप लॉस कोणता लावावा, याच्यासाठी रात्रंदिवस लोक लढत असतात. कोणी युट्यूब बघतो, कोणी क्लास लावतो, कोणी टिप्स घेतो नाही कळत म्हणून दुसऱ्यानं दिलेले पैसे देऊन, कोणी दुसऱ्याला म्हणतो माझं अकाउंट आहे तू हँडल कर, कोणी कोणी म्हणतो अकाउंट आहे तूच बघ, तू तुझं आपलं तू कर, हे घे पैसे, महिन्याला किती देशील सांग. अशी सगळी माल प्रॅक्टिस सुरू होते वाईट. आणि हे भ्रष्टाचाराला निमंत्रण, मग लोक फसवले जातात, गंडवले जातात. तर प्रत्येकाने शिकलं पाहिजे. साधी सायकल सुद्धा न शिकता चालवायला गेला तर गुडघे फुटतात. हे मार्केट आहे, जगातली सगळ्यात अवघड प्रक्रिया आहे आणि सगळ्यात जास्त पैसे मिळवून देणारी प्रक्रिया आहे. जेवढे लोक म्हणतात ना पैसे जातात, ते कोणाला तरी मिळत असतात. मग तुम्हाला का नाही? तर तुमच्याकडे नॉलेज नाही म्हणून. तर हे अभ्यासाशिवाय शक्य नाही, आणि हे चांगल्या गुरुशिवाय शक्य नाही. निश्चित तुम्हाला इथून काहीतरी मिळेल अशी भावना व्यक्त करतो आणि पुढे जातो. तर हे सगळं नुसतं सिंगल चार्ट बघून आपल्याला कळणार नाही कुठे घ्यावा, कुठे विकावा आणि कुठं बाहेर पडावं. नुसतं असं नेकेड चार्ट बघून चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला इंडिकेटर वापरावं लागतील. इंडिकेटर कोणते प्रकार असतात इंडिकेटरचे? ट्रेंड इंडिकेटर असतात. ट्रेंड, अनेक ट्रेंड इंडिकेटर आहेत.
ट्रेंड दाखवणार इंडिकेटर. इथे एक इंडिकेटर आहे बघा, कलरफुल दाखवलाय. मार्केटचा चार्ट जसा जसा पुढे जाईल तस तसा तो इंडिकेटर बनत जात असतो. तो एकदा इंट्रोड्यूस करून दिला त्या चार्टवर तर कायमस्वरूपी सेव्ह केला तर राहतो. मग बघा ना, ग्रीन पट्टा दाखवतोय, कधी रेड पट्टा दाखवतोय. ग्रीन पट्ट्यात ग्रीन लाईनच्या वर मार्केट म्हणजे अप ट्रेंड, रेड पट्ट्यात रेड लाईनच्या खाली मार्केट म्हणजे डाऊन ट्रेंड. म्हणजे आपलं काम त्याने केलं हलकं, अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडचं. म्हणजे नुसताच नेकेड चार्ट बघत बसलो असतो तर ते कळालं नसतं. या इंडिकेटरने दाखवलं अप ट्रेंड डाऊन ट्रेंड. अर्थ असं नका अर्थ घेऊ का हा इंडिकेटर मी वापरतो असं काही मनात ठेवू नका बरं. मी सांगतोय समजावून. काही इंडिकेटर असे असतात डायरेक्ट बाय सेलचे सिग्नलच, झंझटच नाही. काही इंडिकेटर असे स्टेशन दाखवतात. मार्केटची रेल्वे एकदा सुटली की इथं या स्टेशनवरून सुटली, वर जाते, तर कोणत्या स्टेशनला जाते, त्याच्या पुढे कोणतं स्टेशन आहे, त्याच्या पुढे कोणतं स्टेशन आहे ते आधीच दाखवतं हा इंडिकेटर. म्हणजे आपल्याला टेन्शन नाही, इथून कुठं जाईल म्हणायची गरज नाही. ह्या आडव्या लाईनच्या तोंडाशी तिचा भाव लिहिलेला असतो. बरोबर आपल्याला कळतं हे 4 स्टेशनवरती जाऊ शकते. आणि खाली आली तर पहिलं स्टेशन कोणतं आहे, त्याचा भाव काय, तिथं उतरून घ्यायचं उलट्यात जर गेलं तर. म्हणजे खालच्या बाजूला स्टॉप लॉस, वरच्या बाजूला टार्गेट आहे, लगेच कळतं. याला म्हणतात सपोर्ट आणि रेजिस्टन्स किंवा स्टेशन इंडिकेटर म्हणतो आम्ही त्याला. आणि हे स्टेशन काय हाताने ड्रॉ केलेले नसतात, हे ऑटोमॅटिक बनलेले असतात सॉफ्टवेअर मध्ये. जिथं बाहेर सेलरची गर्दी जास्त तिथं हे म्हणतात सपोर्ट रेजिस्टन्स किंवा हे स्टेशन. जसं रेल्वे स्टेशनचे स्टेशन जे आहेत रेल्वेचे, हे जास्त वर्दळ असेल अशा ठिकाणी बनतात, जास्त गर्दी असेल अशा ठिकाणी स्टेशन बनवले जातात. तसं या मार्केटमध्ये हे जे स्टेशन इंडिकेटर आहे, हे स्टेशन बाहेर सेलरची गर्दी कुठं जास्त आहे तिथं ऑटोमॅटिक बनलेले असतात. काही इंडिकेटर आल्यावर मार्केटची दिशा बदलण्या अगोदरच सांगतात दिशा बदलणार. समजा ही लाल लाईन आहे बघा, इथं आली, मार्केट खाली येत असताना ही लाईन आली, ती सांगते मार्केटची दिशा बदलणार आहे, बदलली. ही ग्रीन वाली रेषा आली, खालीून वर मार्केट जाते, ग्रीन वाली रेषा आली, ती सांगते मार्केट दिशा बदलणार आहे, बदलली दिशा. आधीच सांगते लिडिंग इंडिकेटर मार्केट भाव बदलण्या अगोदर, दिशा बदलण्या अगोदर हे आधीच सांगते बदलणार. आता ह्या कॅन्डलस्टिक तुम्ही बघताय, वेगवेगळ्या आकाराच्या कॅन्डलस्टिक आहेत, कलर दोनच आहेत पण आकार वेगवेगळे आहेत. जे तज्ञ आहेत त्यांनी अनेक वर्ष या कॅन्डलचे चार्ट पाहिले, ऑब्झर्व केले, त्यांच्या लक्षात आलं एक हातोडी सारखी दिसणारी कॅन्डल एखाद्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्स वर बनली की मार्केट दिशा बदलतं. एकदा झालं, दोनदा झालं, अनेकदा ते झालं. ही निरीक्षणं त्यांनी नोंदवल्यानंतर हिला विशेष लक्ष देऊन हिला नाव दिलं हॅमर पॅटर्न, हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. ज्या कॅन्डलस्टिक तयार झाल्यानंतर मार्केट दिशा बदलतं अशा ठराविक आकारांच्या कॅन्डलस्टिकला कॅन्डलस्टिक पॅटर्न असं नाव दिलं, वेगवेगळं नावं दिली त्या कॅन्डलस्टिक पॅटर्न. त्याच्यामुळे काय झालं, त्यांनी निरीक्षणं नोंदवून ठेवली, ती आपल्या कामी आली. ठराविक 5-6 प्रकारचे पॅटर्न पाठ केले तरी आपल्याला सोपं होऊन जातं. मार्केट कुणीकडे जाईल, एंट्री कुठं करावी, टार्गेट कुठं लावावं, स्टॉप लॉस कुठं लावावा, यासाठी जे काही उपयोगाचं असेल ते आपल्याला पकडून ठेवलं पाहिजे. मग त्याच्यात हे असे वेगवेगळे खारोटीचा वाटा उचलणारे इंडिकेटर्स असतात, त्याच्या साह्याने आपण मार्केटची दिशा ठरवत असतो. अनेक कॅन्डलस्टिक एकत्र आल्या की चार्ट बनतो, पण तो चार्ट वेगवेगळ्या आकारात बनत असतो. हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं, तो गप्प नाही चालत. मग कधी इंग्लिश डब्ल्यू सारखा आकार, कधी इंग्लिश एम सारखा आकार, इंग्लिश अक्षरासारखा. हे अनेक वेळा घडलं की डब्ल्यू सारखा चार्टने आकार बनवला की मार्केट दिशा बदलतं. वरून खाली येत होतं ना, आता खालून वर जायला सुरुवात. या पॅटर्नला नाव दिलं त्यांनी डब्ल्यू पॅटर्न.
हे अनेक वेळा असं घडल्यानंतर बरं का, असे 5-6 प्रकारचे पॅटर्न आहेत अतिशय महत्वाचे. काही पॅटर्न मार्केट दिशा बनवणारे असं सांगणारे असतात, तर काही पॅटर्न मार्केट ज्या दिशेला चाललंय त्या दिशेलाच अजून मार्केट जाईल असं सांगणारे पण पॅटर्न आहेत. हे ठराविक 5-6 प्रकारचे पॅटर्न जर आपल्याला समजले तर अजून मार्केटची दिशा ठरवणं सोपं होतं. अनेक जण म्हणतात मार्केट जुगार आहे, याच्या नका नादी लागू. ऐकायला मिळत असेल तुम्हाला कुठे. तसा कोल्हा सुद्धा म्हणत असतो द्राक्ष आंबट आहेत मला नाही खायचे. का? त्याचं तोंड पुरत नसतं म्हणून तो आंबट आहे. तशी माणसं यांना नॉलेज नाही म्हणून हे मार्केट जुगार समजतात. प्रत्येक गोष्ट जुगार आहे आपल्या आयुष्यात जर आपल्याला तिचं नॉलेज नसेल. प्रत्येक गोष्ट. पण मार्केट जुगार नाही. मार्केट शिस्तीत फिरतं. मार्केट सायकल मध्ये फिरतं आणि मार्केटची सायकल असते 5 वेव्हची. 5 वेव्हची सायकल असते मार्केटची. एक वेव्ह वर जाणारी, दुसरी खाली, तिसरी वर जाणारी, चौथी खाली, 5वी वर जाणारी. आणि ह्या 5 वेव्ह संपल्या की परत मार्केट एकदा विसावा घेतं. ABC किंवा ABCDE एवढा. परत 1 2 3 4 5 ABC 1 2 3 4 5 असं चालू असतं मार्केटचं सारखं. याच्यात जी तिसरी वेव्ह असते ना ती सगळ्यात उंच आणि फास्ट असते. ती पकडता आली पाहिजे. आणि 5वी वेव्ह संपली की मार्केट संकेत देतं वेव्ह संपल्याचा. मार्केटची ताकद संपल्याची एक खून मार्केट दाखवतं. मग अशी म्हटलं ना मार्केटची दिशा बदलण्या अगोदर सिग्नल देतं, तशा प्रकारचं सिग्नल इथं मार्केट देतं. तो ज्याला कळेल तो मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि ही तिसरी वेव्ह पकडण्याचं शास्त्र हे माझं तंत्र आहे. हा माझा सेलिंग पॉइंट आहे. आणि हे मी लाईव्ह मार्केटमध्ये शिकवत असतो. मार्केट चालू असताना माझा क्लासच लाईव्ह मार्केटमध्ये असतो. घरी बसून नॉलेज कोणी वाटेल, थेरी कोणी वाटेल, पण मार्केटमध्ये ते अप्लाय करून दाखवायचंय. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. हे जेव्हा करतो ना तेव्हा कॉन्फिडन्स लोकांचा वाढतो. नाही तर लोकांनीच त्या पोपट पंचावर विश्वास नाही ठेवत. हे मला माहिती आहे. आणि लोकांना हे माहित असतं वेबिनार संपलं का हे झाले पैसे मागण्यासाठी का आपल्याला कुदवत असतात. हे मनातून काढून टाका. आम्ही कोणाकडे पैसा मागत नाही, एक पैसाही फी घेत नाही, ध्यानात ठेवा. एक पैसा सुद्धा फी घेत नाही. आम्ही जे शिकवतो सगळं फुकट येतं. त्यामुळे कोणी आपलं घोंगडं उचलून पळून जायच्या तयारीत राहू नका. 160 जण आहेत ना, शांतपणे बसा. तुमच्याकडे कोणी काही मागणार नाही. चॅट बॉक्स मध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय एकदा. बोर नाही होत ना? अगदी व्यवस्थित चाललंय ना? सांगा. विशाल लोखंडे म्हणतात परफेक्ट. रुबिका मॅडम म्हणतात मस्त. असा आला अभिप्राय की बरं वाटतं. मला बरं वाटावं म्हणून तुम्ही नका बरं वाटण्यासारखं लिहू. तुम्हाला काय वाटतंय ते लिहा. आपल्याला ताकाला जाऊन मडकं कशाला पळवायचं. मला येतंय त्या भाषेत बोलतोय मी गावठी माणूस आहे. तुम्ही म्हणाल त्या भाषेत शिकू शकतो मी तुम्हाला, एवढं मला कळतं. धन्यवाद धन्यवाद. बस बस बस. अरे मरवाओगे क्या यार, कितना लिखते हो, कितना अच्छा लिखते हो तुम लोग. बस 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 बस, इतना काफी है. मैं तो हो गया, फ्रॉग हो गया अभी, डरावना. चलो. तर मार्केट शिस्तीत फिरतं. पण 2-3 प्रकारचे मार्केट असतात फॉरेक्स मध्ये. टोकियोचं मार्केट, लंडनचं मार्केट, आशियन कंट्री, काय काय कुठं कुठं असतील त्या कंट्रीचं मार्केट. आणि ते वेगवेगळ्या वेळेला ओपन होतात. रात्रंदिवस हे मार्केट चालू. मग सगळेच पेअर काय सगळे एकाच वेळेला धावणार आहेत का? नाही. काही पहाटे धावायला सुरुवात करतात, काही 12:30 नंतर धावायला सुरुवात करतात, तर काही दुपारी 3:30 नंतर धावायला सुरुवात करतात. आणि मग त्या वेळेला कोणते पेअर कधी धावतील याची थोडी लिस्ट बनवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. हे टाइम थोडेसे मॅन्डेटरी असतात, पण लिहिलंय आम्ही हाताने. काही इकडे तिकडे असेल हे विद्यार्थी मदत करत असतात आणि आम्ही हे दुरुस्त्या करत राहतो. तर दुपारी
12:30च्या दरम्यान एकदा मार्केटमध्ये डोकवावं, पहाटे 5:30च्या दरम्यान एकदा मार्केटमध्ये डोकवावं, दुपारी 3:30च्या नंतर एकदा मार्केटमध्ये जावं, संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान एकदा मार्केटमध्ये असावं आणि 9:30 नंतर मार्केटकडे ढुंकूनही बघू नये, असं माझं मत आहे. मी हे माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. पण देणार नाही तुम्हाला. उद्या तुम्ही याल न याल काय भरोसा नाही. इथं एन म्हणजे नून, एम म्हणजे मॉर्निंग आणि ई म्हणजे इव्हिनिंग. चला, झालं असेल तर पुढे जातो. आता मार्केटमध्ये न्यूजवर सुद्धा काम चालतं. न्यूजवर काय काम चालतं? न्यूज आधी डिक्लेअर असतात. ही 7ला न्यूज डिक्लेअर होती. 7 PM ला न्यूज येणार. कोणती? कोणत्या करन्सीची? CAD ची. आणि किती पॉवरफुल न्यूज आहे हे या कलरने दाखवलेलं असतं. रेड कलर म्हणजे खूप पॉवरफुल, भगवा म्हणजे मीडियम आणि येलो म्हणजे न्यूट्रल. आणि कोणत्या विषयावरची न्यूज आहे ते इथं सांगितलेलं असतं. आणि इथं ऍक्च्युअल आकडा दिलेला असतो. ऍक्च्युअल त्या टायमिंगला हा आकडा दिला जातो इथं ऍक्च्युअलच्या खाली. आणि त्याच्यात कलरफुल आकडे असतात. ग्रीन कलर म्हणजे पॉझिटिव्ह न्यूज, रेड कलर म्हणजे निगेटिव्ह न्यूज, ब्लॅक कलर म्हणजे न्यूट्रल न्यूज. काही फरक होणार नाही. मग लोक तिथं माझ्याकडे असलेले विद्यार्थी टपूनच असतात त्या टायमिंगला. हे काय आज पण न्यूज होती. आज कोणती न्यूज होती माहितीये? डिक्लेअर होती न्यूज आधीच. न्यूज आधीच डिक्लेअर होती. हे पहा, एवढ्या न्यूज होत्या आज. बरोबर 1:45ला एक न्यूज होती, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आली. एक निगेटिव्ह आली तर एक पॉझिटिव्ह आली. इथं 7:15 7:30ला एक न्यूज होती, ती निगेटिव्ह आली. म्हणजे डॉलरची न्यूज होती, ती निगेटिव्ह आली. काय परिणाम होतो असं झाल्यावर ते मी थोडंसं समजावून सांगतो. न्यूजचा काय परिणाम होतो, कशी वाचायची न्यूज? मुलं 1 मिनिटात अंदाज लावून मोकळे होतात. काही वेळ लागत नाही. समजा इथं USD ची न्यूज आली 8:15 आली पॉझिटिव्ह. मग काय घडेल? इथं USD ची न्यूज आहे ना. मग ज्या पेअर मध्ये USD लिहिलेला आहे, ज्या पेअर मध्ये USD लिहिलेला आहे त्या पेअरवरच त्याचा परिणाम होणार. कसा परिणाम होणार? आता पेअर म्हणजे जोडी. मग USD एक तर 1 नंबरला लिहिलेला असेल, नाही तर 2 नंबरला लिहिलेला असेल. अशाच याच्यावर त्याचा परिणाम होणार. मग जर USD 1 नंबरला लिहिलेला असेल, असे पेअर या कलर सारखे म्हणजे पॉझिटिव्ह दिशेला जातील. आणि ज्यामध्ये USD 2 नंबरला लिहिलेला आहे, अशा याच्यामध्ये ह्या न्यूजच्या विरुद्ध दिशेला ते पेअरचे भाव जाते. परत सांगतो, हा कलर जर ग्रीन असेल आणि तो जर USDचा आहे, तर ज्या पेअर मध्ये USD 1 नंबरला लिहिलेला आहे तेच पेअर पॉझिटिव्ह दिशेला जातील. आणि ज्या पेअर मध्ये USD 2 नंबरला लिहिलेला आहे ते पेअर विरुद्ध दिशेला जातील खालच्या. इतकं सोपं आहे या कलरवरून. अशा प्रकारे हे सगळा परिणाम तुम्हाला पाहायला मिळत असतो. हे अनेक प्रकारचे इंडिकेटर लोक वापरत असतात आपापल्या सायकोलॉजीनुसार. कोणाला कोणता आवडेल, कोणाला कोणता आवडेल. माझी तुमची सायकोलॉजी सेमच असलं पाहिजे असं काही नाही. आणि त्या इंडिकेटर बरोबर त्या माणसाचं प्रेमच जुळलेलं असतं असं आपण. पण काही लोक आहे ना, आपल्या चार्टवर 1760 इंडिकेटर घेऊन बसतात. जाळच इंडिकेटरचं, स्वतःच गुरफटतो त्याच्यातून मरतो एक दिवशी. 2 पेक्षा जास्त इंडिकेटर वापरू नयेत. 2 ते 3 जास्तीत जास्त. का? एक साधं उदाहरण सांग. समजा तुम्ही टूरला चालले, 2च मित्र आहेत. एखाद्या हॉटेलमध्ये तुम्हाला जेवायचंय ना, तुम्ही लगेच वळणार. 2च आहे म्हणलं, तिसऱ्याला विचारायचंच नाही. त्याच्यात 3-4 जण असते तर एक म्हणला असता पुढं चांगलंय, एक म्हणला असता इथं थांबा, एक म्हणला असता त्याच्या पुढं चांगलंय. एक मतच झालं नसतं.
आणि जिथं एकमत होतंय ना तिथं गेल्या आचार्य झोपलेले असतात बट्टी विजून. यांना उपाशीच घरी जावं लागतंय. म्हणून इंडिकेटर वापरताना 2 किंवा 3. तुम्हाला कुतूहल असेल म्हस्के सर कुठले इंडिकेटर वापरतात? आज तर मार्केट चालू आहे, आज मार्केट चालू आहे, यांचे इंडिकेटर बघूनच जाऊया. किती जणांना वाटतंय असं? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा मी. ज्याला माझ्या आता स्ट्रॅटेजी पाहायची प्रत्यक्ष मार्केटमध्ये त्यानं मी असं टाईप करा. ज्याला नाही वाटत पाहावी त्यांनी रजा घ्या. आता तुम्ही आम्हाला सेवा करायची संधी दिली, तुमचं खूप आभार. ज्याला स्ट्रॅटेजी पाहिजे त्याने थांबा. आकडा काय कमी होईल सर? 160 म्हणजे 160 दाबूनच आहे. बस 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 बस. भरपूर जणांची इच्छा आहे. चला सुरू करू, आपण सुरू करूया. आता मी तुम्हाला घेऊन जातो एका चार्ट वर. हा इथं आला चार्ट. काय दिसतंय या चार्ट मध्ये? चार्ट एकदा तुम्हाला समजावतो. नीट लक्ष द्या. इथं काय ते पहिलं मी समजावतो. इथं 2 इंडिकेटर मी वापरत असतो आणि मी 2 प्रकारच्या टाइम फ्रेम वापरतो, 2 किंवा 3. कोणत्या टाइम फ्रेम? टाइम फ्रेम म्हणजे कॅन्डल स्टिकचा टाइम. एक एक कॅन्डल किती मिनिटाची असं म्हणलं ना आपण मगाशी. तर मी इथं आहे ना 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चार्ट वापरतो, त्याच्या खाली मी जात नाही. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चार्ट आणि 45 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चार्ट मी वापरतो. त्याचं कारण आहे, नीट लक्ष द्या. माझा आवाज तुम्हाला येतो ना मित्रांनो? व्यवस्थित येतोय ना? बघा, नाही तर मी बोलत राहायचो. एकदा सांगा बरं. येस, ओके, ओके. आता कोणीच नका बोलू, बस. ओके ओके. आता बघा, एक इंडिकेटर मी वापरतो, त्याला मी नाव दिले स्टेशन इंडिकेटर. आणि 2 प्रकारचे चार्ट मी वापरतो, 15 मिनिट 45 मिनिट किंवा 15 मिनिट आणि 3 तास अशी जोडी माझी आहे. का बरं? आता हा 15 मिनिटाचा चार्ट आहे आणि इथे इंडिकेटर लावलाय मी. हा इंडिकेटर आहे 11 लाईनचा इंडिकेटर. बघा कुठे पहा, दर दिवशी हे इंडिकेटर एवढ्या लाईन टाकतो. याला एवढे स्टेशन म्हणूया, 11 स्टेशन दर दिवशी तयार करतो. प्रत्येक दिवशी वेगळ्या जागेवर हे स्टेशन बनतात. सकाळी बनले की संध्याकाळपर्यंत, म्हणजे दिवस संपेपर्यंत, ट्रेडिंग आवर संपेपर्यंत हे त्याच ठिकाणी त्या रेषा राहतात. 11 हे 11 स्टेशन मार्केटला फिरण्यासाठी जागा. मार्केट म्हणजे रेल्वे गाडी. या स्टेशनवरून त्या स्टेशनवर, त्या स्टेशनवरून त्या स्टेशनवर मार्केट सारखं हालचाल करत फिरत असतं. या 11 स्टेशन मध्ये एक गुलाबी स्टेशन आहे. बघा इथं दिसतंय तुम्हाला, दिसतंय का गुलाबी स्टेशन? उभं राहून शिकवलं मला त्रास नाही होत, पण दिवसभर बोलल्यामुळे हा घोटाळा होतोय. मित्रांनो, गुलाबी स्टेशन इथं दिलेलं एक, 2 व्हाईट वाले स्टेशन आहेत, बाकी सगळे हिरवे स्टेशन आहेत. असे सगळे मिळून 11 स्टेशन असतात या इंडिकेटर मध्ये. आता याचं वैशिष्ट्य बघूया. गुलाबी स्टेशनच्या वर आणि गुलाबी स्टेशनच्या खाली असे 2 भाग करू इंडिकेटरचे. गुलाबी स्टेशनच्या वर जर या मार्केटचा चार्ट चालू असेल तर बुलिश मार्केट किंवा अप ट्रेंड असलेलं मार्केट असं म्हणायचं. काय नाव दिलं लिहून ठेवा, कळत नसेल तर. बुलिश मार्केट किंवा अप ट्रेंड असलेलं मार्केट किंवा वर जाणारं मार्केट. कधी गुलाबी स्टेशनच्या वर असेल तर.
आणि जर गुलाबी स्टेशनच्या खाली असेल चार्ट तर म्हणायचं मार्केट कसं आहे, बेरिश ट्रेंड आहे, बेरिश मार्केट आहे, म्हणजेच डाऊन ट्रेंड असलेलं मार्केट आहे. आता बघा दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची, मी 45 मिनिटाची टाइम फ्रेम सुद्धा वापरतो. का तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मला 1 दिवसाचेच टार्गेट दिसतात, फक्त 1 दिवसाचे, आणि 45 मिनिटामध्ये मला एक आठवड्याचे टार्गेट दिसतात, आठवड्याचा ट्रेंड दिसतो. समजा इथं आता लक्ष द्या, इथं एक आठवड्याचा ट्रेंड आहे. कोणता ट्रेंड आहे? गुलाबी स्टेशनच्या वर मार्केट आहे. म्हणजे कोणता ट्रेंड झाला? हा अप ट्रेंड झाला. गुलाबी स्टेशनच्या वर आहे. कोणता ट्रेंड झाला? अप ट्रेंड झाला आठवड्याचा. आणि लगेच मी 15 मिनिटात गेलो आणि हाच पॅच पाहिला मी कसा दिसतो बघा. हा आठवड्याच्या पॅच मध्ये किती दिवस आहेत बघा बरं. हा 1 दिवस, हा एक, हा एक, हा एक, हा एक, 5 दिवस. आणि मी काय विचार करतो की आठवडा हा मोठा आहे आणि 5 दिवस त्याच्यात सामावलेले आहेत, त्याच्या अंतर्गत आहे. मग आठवड्याची दिशा जी असेल त्या दिशेनं मला दिवसा जर ट्रेड मिळाला तर मी करेन. हा माझा काम करण्याची पद्धत आहे. मग आठवड्याचा ट्रेंड जर अप असेल तर मी त्या आठवड्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवशी अप ट्रेंड शोधणार, दिवसातला अप ट्रेंड शोधणार, त्याच्यात मला नफा मिळवायची असते. मी आठवडा म्हणजे माझ्यासाठी पुराचं पाणी, आणि पुराच्या पाण्यात पोहायचं तर पुराच्या विरुद्ध दिशेनं पोहता कामा नये, आपल्याला पुराच्या दिशेनं पोहलं पाहिजे. म्हणून मी 2 टाइम फ्रेम वापरतो. स्टेशन समजले? मग आता या स्टेशनचा फायदा काय? समजा एखाद्या स्टेशनवरून मार्केट खाली क्रॉस झालं, इथंच दाखवतो इकडे पाठीमागे. चला, या स्टेशनवरून मार्केट वरच्या दिशेला निघालं. तुम्हाला वाटलं इथं बाय करावा, अप ट्रेंड सुरू झालेला आहे, तर काय करायचं? हे झाली तुमची एंट्रीची जागा, एंट्रीची लेवल. वरच्या दिशेला जायचंय तुम्हाला, म्हणजे तुम्ही बायचं बटन दाबलेलं असणार. मग टार्गेट कोणकोणते आहेत? या हिरव्या लाईनवर गेलं 2426चं टार्गेट, या व्हाईट लाईनवर गेलं 2432, या हिरव्या लाईनवर गेलं 2442, हे टार्गेट आहे. परंतु उलटच जर मार्केट खाली फिरलं तर पहिली रेषा जी आहे तो तुमचा स्टॉप लॉस. आणि एखादा म्हणता फारच जवळ रेषा आहे, थोडा मोठा स्टॉप लॉस लावा, तर दुसरी रेषा लावा, पण या दुसऱ्या रेषेच्या खाली थांबू नये. म्हणजे खालच्या बाजूला स्टॉप लॉस झाले, वरच्या बाजूला टार्गेट झाले. म्हणजे या रेषांचा उपयोग तुम्हाला स्टेशन म्हणून किंवा टार्गेट आणि स्टॉप लॉस लावण्यासाठी होतो. इथपर्यंत प्रत्येकाला समजलं असेल असं मला वाटतं. आता दुसरा प्रश्न असा आहे, रेल्वे स्टेशनवर रेल्वे उभी आहे. यस दीपकजी, मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देईन, थोडं थांबा, अजून थोडं होऊ द्या म्हणजे कळेल तुम्हाला. रेल्वे स्टेशनवर रेल्वे उभी आहे. रेल्वे स्टेशनवर रेल्वे उभी आहे, ती कधी ढळेल याचा नियम नसतो. रेल्वे कधी ढळते कोण सांगेल चॅट बॉक्स मध्ये? रेल्वे ढळण्यासाठी कशाची गरज असते? स्टेशनवर लागली म्हणजे जाईलच असं नाही, जाईल, पण कधी ते नाही माहिती. ते कोण सांगेल? सिग्नल. बरोबर बरोबर बरोबर, सूरज म्हणतोय सिग्नल सांगेल. मग आपल्याला सुद्धा सिग्नलची गरज आहे, म्हणून आपण एक सिग्नल इंडिकेटर सुद्धा वापरतो. हा सिग्नल इंडिकेटर आहे. काय याचं वैशिष्ट्य त्याला एकदा समजावून घेऊ आपण. एक सिग्नल इंडिकेटरला एकदा समजावून घेऊ आपण, नीट बघा कसा दिसतो, त्याला एकदा समजावून घेऊ.
या सिग्नल इंडिकेटर मध्ये 3 लाईन आहेत. एक लाईन डॉटेड लाईन आहे, ती पण गुलाबीच आहे आणि ती स्थिर आहे, एका जागेवर आहे. दुसऱ्या 2 लाईन आहेत, कधी हिरव्या होतात, कधी लाल होतात, कधी हिरव्या होतात, कधी लाल होतात. एक आहे जाडवाली लाईन, एक आहे पतलीवाली लाईन. जाडवाला सिग्नल आणि पतलावाला सिग्नल, हे 2 सिग्नल एकमेकाचे मित्र बनून राहिले, एकजुटीने राहिले तर हे काम फार छान करतात. आणि यांचं डॉटेड लाईनच्या जवळ जी काही कृती हे 2 सिग्नल करतात त्याच्यावर आपल्याला आपला ट्रेड समजतो. हे 2 प्रकारचे सिग्नल देतात, ब्रेकआउट आणि फेक आउट. म्हणजे खरा सिग्नल आणि खोटा सिग्नल. ब्रेकआउट म्हणजे क्रॉसिंग, क्रॉसिंगचा सिग्नल, आणि फेक आउट म्हणजे क्रॉसिंग होईल असं दाखवणारा खोटा सिग्नल. हे कसं ओळखायचं? समजा नियम बघा कसे आहेत, सोपे नियम आहेत, लगेच लक्षात राहतील. 2 सिग्नल एकमेकाच्या हातात हात घालून जुळून वरून खाली क्रॉस करत असतील, दोघांचाही कलर रेड असेल तर त्याला म्हणायचं बेरिश ब्रेकआउट, खाली जाणारा ब्रेकआउट. 2 सिग्नल जुळून एकाच वेळेला ग्रीन कलर असताना डॉटेड लाईनला खालून वर क्रॉस करत असतील तर त्याला म्हणायचं बुलिश ब्रेकआउट. जुळून क्रॉस करत असतील तर ब्रेकआउट, मग खाली जाणार असेल किंवा वर जाणार असेल, खाली जाताना रेड, वर जाताना ग्रीन कलर, याला म्हणायचं ब्रेकआउट. पण कधी कधी हेच सिग्नल, इथं बघा काय झालं, वरून खाली आल्या 2 लाईन क्रॉस होतील असं वाटलं, दोन्ही सिग्नल वरून आले तावातावाने आणि ते क्रॉस होईल असं वाटलं, भासवलं त्याने लोकांना. पण लोक फार हुशार, त्यांना सांगून ठेवले मस्के सरांनी, ह्या 2 लाईन मध्ये जर अंतर असलं ना, या खोटारड्या लाईन असतात. ह्या खाली क्रॉस व्हायला लागल्या ना तरी खोटारड्याच असतात, मार्केटला ते खाली आणूच शकत नाही. परंतु अशा जुळून जर असतील ना, जुळून, आणि त्या खाली क्रॉस करतायत, त्यावेळेला या खऱ्या असतात, या मार्केटला सुद्धा खाली खेचून आणतात. उदाहरण दाखवणार आहे मी तुम्हाला. इथे एक रेषा मारतो आणि इथे एक रेषा मारतो, 2 रेषा आहेत, खरी आणि खोटी रेषा. एक लाल दाखवतो, एक निळी दाखवतो. काय घडले बघा, बघायचं नीट बघायचं. इथं 2 लाईन क्रॉस झाल्या जुळून डॉटेड लाईनला, आणि त्याच वेळेला इथं तुमचं जिथं मार्केट असेल त्या स्टेशनवर तुम्ही सेल करू शकता. जिथं मार्केट असेल तिथं सेल. हा सेल जर इथं जांभळ्या कलरच्या गुलाबी स्टेशनवर आला असता तर तो अजून मजा आली असते. पण तरी बघा एवढं मार्केट खाली आले बरोबर अशा सिग्नलला. आता इथं काय झालं, इथं काय झालं बघा, मगाशी दाखवलंय मी. इथं सिग्नल काय झाला, खाली आला, आता क्रॉस होईल असं दाखवलं, पण दोघात अंतर होतं. लोकांना वाटलं मार्केट खाली जाईल, पण माझ्याकडे क्लासला असणाऱ्या मुलांना नाही वाटलं खाली जाईल. ते म्हणले सर फेक आउट आहे, मार्केट खाली जाणार नाही, इथूनच वर जाणार, बॉटम पकडा, इथंच धुवा त्याला. इथंच बाय करून टाकलं, गेला. फेक आउटचं आणि ब्रेकआउटचं महत्व कळलं. अशा पद्धतीनं आमच्याकडे फेक आउटचं आणि ब्रेकआउटचं काम चाललेलं असतं. मग आम्ही एकमेकाची मदत घेतो, 2 टाइम फ्रेम एकत्र लावतो, कधी 3 टाइम फ्रेम एकत्र लावतो, आणि इथं 15 मिनिटाची, इथं 45 मिनिटाची, तर इथं 3 तासाची, अशा 3 टाइम फ्रेमवर आम्ही काम करतो. मग आम्हाला दोन्हींचा कुठला तरी मेळा हवा असतो. तर आज गोल्ड मध्ये मी शेलचा ट्रेड दिलेला आहे, बिनधास्त दिलेला आहे. इथून गोल्ड तुम्हाला खाली आलेलं दिसेल, टिकणार नाही, भले किती येऊ दे, पण इथं लोकांना शेल करायला लावलाय आणि लोक प्रॉफिट मध्ये येणार, कारण इथून पाठीमागची हिस्ट्री चुकलेली नाही. दाखवतो उदाहरणार्थ,
दाखवतो. इथं गुलाबी स्टेशनच्या खाली मार्केट आलं, डाऊन ट्रेंड झाला. आता पळा पळा लोक धावायला लागली सायरावायला. आम्ही सांगत होतो अजिबात घाबरू नका, हा फेकआउट आहे, इथूनच मार्केट वर जाणार. इथंच लोकांनी बाय केलं होतं आमच्या, आणि इथून फायदा घेतला होता. इथे बघा, इथं मार्केट खाली आलं, 2 लाईन इथं. त्यावेळेला या हिरव्या स्टेशनवर गाडी होती. सिग्नल काय सांगतोय? सिग्नल काय सांगतोय? सिग्नल म्हणतोय फेकआउट आहे. इथं फेकआउट, मार्केट खाली जाऊ शकत नाही. बघा तुम्हाला गंमत दाखवतो. इथून मार्केट वर गेलेलं आहे बघा. याच ठिकाणी बाय केलं तरी प्रॉफिट. फार रॉकेट सायन्स नाही, अतिशय सोपी समजणारी गोष्ट आहे. अख्ख्या जगामध्ये फेकआउट शोधायला लोक रात्रंदिवस काम करतायत. बॉटम मिळाला पाहिजे ना टॉप मिळाला पाहिजे. बॉटमला बायला मिळालं पाहिजे, टॉपला शेल मिळालं पाहिजे. अजून काही कोणाच्या हातात सापडत नाही मार्केट. आणि ही स्ट्रॅटेजी घेऊन आम्ही लाईव्ह मार्केटमध्ये प्रयोग केले. समोर मार्केटमध्ये एखाद्याला ट्रेड देणं, तो सक्सेस होईपर्यंत त्या माणसाला आधार देणं, हे फार ताकदीचं काम असतं. याला फार एक्सपिरियन्स लागतो आणि फार गॅरंटेड काम लागतं. आणि ते मी गेली 9 वर्षापासून देतोय. 2008 पासून मी मार्केटमध्ये. माझं नाव राजू मस्के. मी अहमदनगर जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील बाउंड्रीवर असलेल्या एका गावामध्ये, मस्केवाडी नावाच्या गावामध्ये, पारनेर तालुक्यामध्ये असलेलं ते गाव आहे. त्या गावामध्ये राहतो. एक निर्मल ग्राम आहे, छोटस. आणि 2008 पासून मार्केटमध्ये काम आहे. 9 वर्षापासून ट्रेनिंग फील्ड मध्ये आहे. आता ऑनलाईन तुमच्या समोर आहे. मित्रहो, हे माझ्याकडे जे लोक ट्रेनिंग घेतात, ते लोक एका टेलिग्राम ग्रुपमध्ये आम्ही एकत्र घेतो. कशामध्ये? टेलिग्राम ग्रुपमध्ये. आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये काय असतं? जे ट्रेनिंग घेतात त्या लोकांना अशा प्रकारे सिग्नल मी प्रोव्हाइड केलेले असतात. कसे दिसतात ते सिग्नल ते दाखवतात. हे असे लाईव्ह, सकाळी लाईव्ह, संध्याकाळी लाईव्ह होत असत. आता इथं बघा, इथं खाली क्रॉस झालाय, फुल ब्रेकआउट, बेरिज ब्रेकआउट, आणि इथं फेकआउट आहे. वर जाऊ शकत नाही सांगणार. हे 2 सांगतात खाली जाणार, 3 तास सांगतात वर जाऊ शकणार नाही. मग तिघांचं एकमत झालं. सरळ टॉपला शेल दिला मी आज, आणि एवढा फायदा लुटलेला लोकांनी. सरळ टॉपला शेल करू. अशा प्रकारचे सिग्नल इथं दिले जातात आणि लगेच लोक त्याचे प्रॉफिट लॉस इथं टाकत असतात. हे पहा, हे असे सिग्नल देऊन आज मी सांगितलं होतं गोल्ड इथं सेल करू नका. गोल्ड वर जाणार आहे. वर गेल्यावर या रेषेजवळ गेल्यावर सेल करा. सारखे सेल करत राहा. थोडा फायदा मिळाला घ्या, परत वर गेला सेल करा, थोडा फायदा मिळाला घ्या. असं करत राहिलं. या ठिकाणी मार्केट गेलंय. या ठिकाणी भाव आहे 2425. आता आपण प्रत्यक्ष चार्ट वर जर पाहिलं तर 2425च्याच भावाला मार्केट खेळतंय. किती चालू आहे बघा, 2427च्या आसपास आहे. इथं सेल करून थांबलेत. बऱ्याच वेळेला खाली आलं, प्रॉफिट दिला. आता सेल करून वर आहे, असू दे, खाली येईल. कारण इथं फेकआउट आहे. फेकआउट यशस्वी होतोच. इथं फेकआउट होता छोटासा 15 मिनिटात, तरी मार्केटला त्यांनी वर नेलं, खाली नाही जाऊ दिलं. इथं वर जाण्यासाठी फेकआउट येतो, तर वर नाही जाऊ देणार. मोठी टाइम फ्रेम आहे. इथूनच खाली गुलाबी स्टेशनवर गाडी आहे. इथं फसून खाली येणार. उद्या परवा बघा तुम्ही काय होतं. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी चालते. जे टेलिग्राम ग्रुपवर आपले येतात ते एक छोटस अकाउंट खोलतात. इथं 8 आहे, फुकट आहे सगळं. परंतु ज्या ग्रुपने हे आयोजन